नमस्कार, मी जोगदंड संजय, न्यूज लोकमन पोर्टल चॅनलचा संपादक। गेली अनेक दिवसापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय। वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, चॅनलच्या माध्यमातून असेल, सामाजिक क्षेत्रात बऱ्यापैकी माझं योगदान आहे। मग कोरोनाचा काळ असेल किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये मी सतत कार्यरत असतो। याच अनुषंगाने माझ्या न्यूज लोकमन या चॅनलचा पोर्टलचा वर्धापन दिन आहे। तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील दडलेल्या टॅलेंटला संधी देण्याचं काम मी राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात न्यूज लोकमनच्या वर्धापन दिनानिमित्त मी राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये फिल्मी गीत गायन स्पर्धा, मोठ्या गटासाठी, छोट्या गटांसाठी फिल्मी गीत गायन स्पर्धा आणि खुला फक्त मोठा गट यासाठी मी काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। याच्या मागचा मुख्य हेतू म्हणजे जे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दडलेले टॅलेंट आहे त्यांना आजकाल कुठल्याही स्टेजवर संधी उपलब्ध होत नाही। या हेतूने त्यांचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी न्यूज लोकमनचा महाराष्ट्रीय स्तरावर खूप मोठा हा मंच मी उपलब्ध करून दिलेला आहे। बऱ्याच लोकांनी, बऱ्याच कलावंतांनी महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। जवळजवळ 155 नवोदित कलावंतांचा सहभाग झालेला आहे। अंबेजोगाईकरांबरोबरच अख्ख्या महाराष्ट्राला अंबेजोगाईतून खूप मोठं टॅलेंट महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आलेल्या कलावंतांच्या माध्यमातून ऐकवस मिळणार आहे। तरी इच्छुक कलाकारांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून या न्यूज लोकमनच्या महाराष्ट्रीय स्तरावरच्या मंचावरती आनंद घ्यावा, अनुभव घ्यावा असं मी याद्वारे आवाहन करतो।